मी श्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ नटराजाच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि मातेचा जय जयकार करायचा. भारत माता की जय. वंदे मातरम. आम्ही अहिल्याबाईंचं 300वे जयंती वर्षात अहिल्याबाई आता जे आपल्याला पूर्ण घ्यायला सांगितलं स्त्रियांसाठी, महिलांसाठी, मुलींसाठी, तर अहिल्याबाई त्याचं एक खूप मोठं प्रतीक आहे, त्याचं खूप मोठं उदाहरण आहे. जे पाश्चात्य लिहिणारे आहेत, रिसर्च करणारे आहेत, त्यांनी सुद्धा मान्यता दिली आहे की अहिल्याबाईंसारखी प्रशासक, लोक प्रशासक, राज्यकर्ती झालेली नाही. आणि त्यांच्याबद्दल आपण अभिमानाची गोष्ट आहे की आपण अहिल्यानगर हे त्यांच्यावरती नाव आपल्या अमरनाथच झालंय आणि त्या आपल्या जिल्ह्यातल्या चौंडी गावात जन्माला आल्या. आम्ही आता नुकतंच 25 डिसेंबरला तिथे जाऊन आलो आणि त्याबद्दल वाचल्यानंतर जी ऊर्जा मिळाली आहे ती आमच्यातल्या एकाच म्हणजे मला वाटतं 70 वर्षाच्या एका स्त्रीने हा पोवाडा त्यांनी लिहिलाय. तर त्यांचं अख्खं आयुष्य त्या पोवाड्यामध्ये त्यांनी लिहून काढलंय, तुम्ही सादर करताय. आणि आम्ही हा एकत्र मिळून सगळ्यांनी हा पोवाड्याचं ताल लावले मानतात. पण अहिल्याबाईंबद्दल आतोनात प्रेम आणि पुढचं वर्ष अहिल्याबाईंमध्ये अगदी 2% गुण सुद्धा आपण आत्मसात केले तर आपलं आयुष्य खरंच धन्य होईल आणि आपण मेंटली खूप स्ट्रॉंग होईल. तर मी हा पोवाडा सादर करते. ह्या ताई पण आमच्या राष्ट्र सेविका समितीच्या सखी आहेत, त्यामुळे त्यांनी पण ह्या पोवाड्याच्या ह्याच्यातल्या भागच आहेत. त्या धन्य धन्य अहिल्या देवी, धन्य धन्य अहिल्या देवी, गुणांची खाणी जशी हिरकणी जन्मली कन्या, होऊन गेली जगी धन्या. म्हणून गाऊ तिच्या कवनास जी जी जी, म्हणून गाऊ तिच्या कवनास जी 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 जी. आत्मजी शिंदेची कन्या अहिल्या देवी, चौंडी गावी तेल भात करी, पण कुठे शिवमंदिरी आली तेथे होळकरांची स्वारी. मग काय झालं, केली रत्नाची पारख, करू ही सून शिवनार जी जी जी, करू ही सून शिवनार जी 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 जी. अहिल्याचे भय खंडेरावांची कांती काठ, लग्नाचा केला बहुथाट जी जी जी. अहिल्या झाली होळकरांची सून जी 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 जी. राज्यकारभाराचे घेई शिक्षण, प्रजेचे करी माये रक्षण, केले तिने उत्तम प्रशासन, होई सासऱ्यांची सलगार जी 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 जी, होई सासऱ्यांची सलगार जी 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 जी. पण दैवाने केला प्रहार, अकालीच पती गत प्राण, दुःखात बुडाली ही नार, अहिल्या घेई सतीचे बाण, सासऱ्याने घातली आण जी जी जी. राजमाते स्वतः सावर जी 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 जी. अहिल्याने मानली आज्ञा, अहिल्याने मानली आज्ञा, जागी झाली तिची प्रज्ञा, प्रजा कल्याण ही प्रतिज्ञा, जनसेवेने धन्य माऊली जी जी जी, जनसेवेने धन्य माऊली जी 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 जी. अहिल्या देवींनी
सेवा केली, पण कशी? अन्नदान केले, वस्त्रदान केले, द्रव्यदान केले, न्यायदान केले, अन्नदान केले, वस्त्रदान केले, द्रव्यदान केले, न्यायदान. नद्यांवर बांधले घाट, नदी विहिरी रातोरात स्थापिली शिव मंदिर सुंदर. झी 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 होई अभिषेक शिवावरी, हो झी 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 झी. अशी ही भव्य श्लोक माता गायली आजची गाथा. त्रिवार बंधू तिच्या चरणी, त्रिवार बंधू तिच्या चरणी, त्रिवार बंधू तिच्या चरणी. ही अलौकिक रणरागिणी, ही अलौकिक रणरागिणी. जी 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 जी. अहिल्यादेवी माता की जय. कक्षा का नाम है LKG जैस्मिन क्लास. मेरे शिक्षिका का नाम है सुमित्रा मैम. मेरे कविता का विषय है आज के भारत का युवा नेतृत्व. आज का विषय मात्र युवा नेतृत्व नहीं, अभी तो युवा नेतृत्व में सतत विकास जो भविष्य की ओर अग्रसित करता है, जिसकी परिकल्पना से वटवृक्ष के समान है, जिसके जड़ें हमारी पुरातन संस्कृति, हमारी लोकतांत्रिक मूल्य हो, जिसकी शाखाएं हो सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. युवा कौशल है जिसकी पत्तियां हो, जिसे सींचे हम अपने परिश्रम से और फल स्वरूप मिले हमको विकसित विश्वगुरु भारत. क्योंकि युवाओं की कोई स्पष्ट परिभाषा नहीं, अभी तो एक परिदृश्य आवश्यक है. वो युवा जिसके क्योंकि पर्वत पाने में अदम्य साहस रखे. हमारे प्रेरणा स्रोत स्वामी विवेकानंद जी कहा करते थे कि यदि मुझे 100 ऊर्जावान युवा मिल जाए तो मैं इस देश की दशा और दिशा दोनों बदल कर रख सकता. ऐसे में तो हम 60 करोड़ हमारे लिए क्या कठिन. तकनीक समझने वाला युवा अब्दुल कलाम बने. IIT NIT से पढ़ने वाला छात्र नासा के लिए नहीं बल्कि इसरो के लिए काम करे. हम क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी खेले तो भारत के लिए खेले. जो हिमा दास स्कोर ना जीते तो भारत के लिए जीते. अपने गाँव का युवा आगे आए, नीरज चोपड़ा की तरह भाला फेंके तो भारत के लिए फेंके. रचना ऐसी रची जाए कि साहित्य का नोबेल भारत को मिले. हम शिष्टाचार युवा अपनाए कि जापान से पहले भारत का नाम हो. जो युवा दौड़ सकता है वो दौड़े, जो युवा चल सकता है वो चले, जो युवा रेंग सकता है वो रेंगे, परंतु अपने कर्तव्य का अवश्य पालन करें. मैं ध्वज विनोद अब सब युवाओं को आह्वान करता हूँ. उठो जवान देश के वसुंधरा पुकारने, उठो जवान देश के वसुंधरा पुकारने. ये देश है पुकारा था पुकारती माँ भारती. जय हिंद. लेटेस्ट बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.